म्हणतायत की कार्यकारिणी महत्त्वाची आहे, पण शिंदेची निवड मुख्य नेता म्हणून कार्यकारिणीने केल्याचा पुरावा तुमच्याकडे आहे का? शिंदेंनी केलेली निवड जी आहे, शिंदेंची केलेली निवड जी आहे त्या संदर्भात आम्ही ट्रिपल टेस्ट अप्लाय केली. या ट्रिपल टेस्टमध्ये पहिली बघायला सांगितलेलं कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय, कॉन्स्टिट्यूशन सायलेंट होतं. आम्हाला बघायला सांगितलं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भात कोणाकडे मेजॉरिटी आहे, त्यातले किती सदस्य कोणाकडे आहे हे बघा. ते बघत असताना ते स्ट्रक्चर कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे झालेलं आहे का हे बघायला सांगितलेलं. ते स्ट्रक्चर कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे नव्हतं म्हणून ते ग्राह्य धरता येत नव्हतं. आणि मग आम्हाला तिसरा क्रायटेरिया दिलेला तो होता लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीचा. तो क्रायटेरिया पण अप्लाय केला गेला आणि तिन्ही क्रायटेरियाला समअप करून मग हा निर्णय घेतला गेला की पॉलिटिकल पार्टी कोणाची. मग तुम्ही दुसरा तुम्हाला आव्हान दिलेलं आहे की त्यांचं होतं, सुरक्षा न घेता या जनतेमध्ये या आणि मग सांगा की शिवसेना ही शिंदेची. हे उद्धव ठाकरेंचं भारताच्या संविधानाचं इंटरप्रिटेशन असेल. म्हणजेच अनकॉन्स्टिट्युशनल भाष्य करणं, अनपार्लिमेंटरी बोलणं आणि धमक्या देणं हे संविधानातल्या त्यांच्या दृष्टीने तरतुदी असतील.